तर मित्रांनो, बडे सरांनी चांगली माहिती सांगितली. तर हे जे पर्यावरण आहे, हे पर्यावरण वाचवणं आपल्या हाती राहिलेलं आहे आता. कारण काय आहे, की आज रोजी किंवा कालचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, तर रात्री 8 वाजता सुद्धा उन्हाच्या झळा लागत होत्या. कारण अगोदर जे आम्ही लहानपणी होतो ते जे समजा 20-30 वर्ष अगोदर, की रात्रीचं टेम्परेचर जास्तीत जास्त 35 किंवा 37 राहायचं. आज जर पाहिलं हा जो उन्हाळा आहे, तर हा उन्हाळा जवळपास 47 47.5 अंश सेल्सिअस हे तापमान गेलेलं होतं. जे काही आपल्या जवळचा जो भाग आहे अकोला आणि पुसद इथे खूप टेम्परेचर असतं. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी, चंद्रपूर हे जे शहर आहेत हे नामांकित शहर आहेत. तर त्याच्यामुळे हे या ठिकाणी तापमान खूप वाढतं. आणि आज रोजी आपण दिवसांनी तर आता घरातली कूलर किंवा एसी शिवाय बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण आता आपलं शरीर फार नाजूक झालेलं आहे. आणि जे काही वृक्षतोड आहे, जे काही आता कोण्याही विभागात गेलं, कोणत्याही भागात गेलं, तर जे काही रस्ते हे दळणवळण याच्यासाठी जे मोठ्या प्रमाणावर कत्तली झाडाच्या होत आहे, त्याच्यामुळे काय होणार, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन सुद्धा आपल्याला कमी मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि ऑक्सिजन नसेल तर माणूस जगू शकत नाही. आणि म्हणून जे सयाजी शिंदे यांचं जे आहे किंवा मकरंद अनासपुरे नाम जे आहे किंवा नाना पाटेकर यांनी जे सांगितलेलं आहे, की ते त्यांची अंमलबजावणी आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, की झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्वाचे आहे निंबाचे झाड. जे मजबूत झाड आहेत, किती हवामान येऊ द्या, काही येऊ द्या, ते असे कोलमडल्या जात नाहीत. म्हणजे निंबाचं झाड असो, पिंपळाचं झाड असो, वडाचं झाड असो, चिंचीचं झाड असो, कवटाचं झाड असो, असे जे काही विशिष्ट जे मजबूत झाडं आहेत ते उपयोगी आहेत लोकांना. तर अशी झाडं लावा आणि आपलं पर्यावरण वाचवा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.